आम्हाला या बाबतीत आपलं रुलिंग पाहिजे की राज्यमंत्री या सभागृहात येणार का आणि ते आमच्या प्रश्नांना उत्तर देणार का की हे असंच चालत राहणार. हे कुठल्या अधिकारात उत्तर देत आहेत? आपल्या विधिमंडळाने सर्क्युलर काढलंय का आणि आम्हाला त्याची कॉपी दिली आहे का की नगर विकास खात्याची उत्तरं उद्योगमंत्री देतील म्हणून? हे विधिमंडळापुरतं आम्ही केव्हा मान्य केलं होतं? ज्यावेळेला राज्यमंत्री नव्हते त्यावेळेला आम्ही मान्य केलं होतं की सामूहिक जबाबदारी. नाही तर मग सामूहिक जबाबदारी म्हणून कुठल्याही मंत्र्याला आम्ही कुठलाही प्रश्न विचारायची आपण अनुमती द्यावी. आपण सभागृहाच्या नियमाचे पालन होतंय की नाही हे बघणं आपली जबाबदारी आहे. आम्ही त्यांना प्रश्न विचारायचंच नाहीये. आम्ही प्रश्न आपल्याला विचारतोय आणि तशी जर कॉपी दिलेली असेल तर हा राज्यमंत्र्यांचा अपमान आहे की नाही हे मुख्यमंत्र्यांनी येऊन सभागृहात सांगितलं पाहिजे. मुख्यमंत्र्यांकडे ही जबाबदारी अधिवेशन चालवायची आणि आपण त्याचे एक्झिक्युटर आहात की हे सभागृह व्यवस्थित चालवण्याची. एक एक्झिक्युटर तर आपण देतच नाही आहात. जे 3 प्रमुख चेहरे या सभागृहाचे आहेत त्याच्यात आपण एक आहात, मुख्यमंत्री एक आहात आणि विरोधी पक्षनेते आहात. हे 3 पायावरती चालायचं तर 2च पायावर पडतंय आपण. त्यामुळे आपण या सभागृहाला मार्गदर्शन करावं. आपल्याकडनं ही अपेक्षा आहे की याच्या पुढे आम्ही अशीच भाडोत्री मंत्र्यांकडनं उत्तर ऐकायची की नाही. आता याला दुसरा शब्द सांगा. मला याला शब्द सांगा. याला दुसरा शब्द सांगा. याला दुसरा शब्द सांगा. सबस्टिट्यूट याला दुसरा शब्द सांगा ना. मी माझा शब्द मागे घेतो. मी कामकाजातून तो शब्द काढून टाकत आहे. शब्द मागे घेतलेला आहे आणि मी देखील कामकाजातून काढून टाकलेला आहे. आपण जरा बसा. या संदर्भामध्ये